अरहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. सम्यक संबुद्धांना प्रणाम दररोज करणे आणि क्षण प्रतिक्षण करणे महान फलदायी आहे. सम्यक संबुद्धांचं दर्शन आणि त्यांची धारणा करणे, त्यांना मनामध्ये जास्तीत जास्त अनुसरण करणे हे अंतिम या जन्माचं फळ आहे. जो बुद्धाचीच धारणा करतो किंवा बुद्धाचाच ध्यास करतो, बाकी कुणाचा ध्यास करत नाही, बुद्धाशिवाय कुणाकडे जात नाही. बुद्ध जसे गेले आणि बुद्ध जसे वागले तसे जो वागत असतो त्याची दुर्गती जीवनात कधीच येत नाही. या जन्मात त्यांना दुर्गती कधीच होणार नाही. परंतु बुद्धाची पाऊलवाट आपण अत्यंत तळमळीनं आणि निष्ठेनं करत राहिलं पाहिजे. एका बाजूला आपण बुद्धाचं स्मरण करतो, बुद्धाचे फोटो लावतो, बुद्धाच्या मूर्त्या लावतो, विहारामध्ये बुद्धाच्या मूर्त्या आपण प्रतिष्ठापना करतो, प्रत्येक घरामध्ये बुद्धाच्या मूर्त्या लावतो आपण. असं एक घर नाही जिथे बुद्धाची मूर्ती नाही. विद्वान, बुद्धिमान, हुशार ब्राह्मणाच्या घरात बुद्धाच्या भव्य भव्य मूर्त्या आहेत. अनेक विद्वानांच्या घरामध्ये बुद्धाच्या मूर्त्या आहेत. पंडित नेहरूच्या घरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये बुद्धाच्या मूर्त्या होत्या. जिथे पंडित नेहरू जेवण करत होता तिथं बुद्ध होता. जिथे पंडित नेहरू वाचन करत होता तिथं बुद्ध होता. जिथे पंडित नेहरू हे काँग्रेसच्या मीटिंग घ्यायचा तिथं बुद्ध होतं. आणि जिथे पंडित नेहरू विश्रांती घेत होता त्या ठिकाणी पण बुद्धाचं रूप होतं. आणि त्यांच्या घरामध्ये जाताना भल्ला मोठा त्यांचा प्रचंड असा मोठा बंगला होता. तर दर्शनी रूपामध्ये बुद्धाचं रूप होतं तिथं. सर्वीकडे लोक बुद्ध ठेवतात, परंतु केवळ बुद्ध ठेवणं हे महत्वाचं नाही. केवळ बुद्धाच्या मूर्त्या ठेवून आपल्या घरामध्ये त्याची सजावट करणं, त्याचं सुशोभीकरण करणं एवढंच महत्त्वाचं नाही. बरेच लोक बुद्धाच्या मूर्त्या, बुद्धाचे फोटो ठेवून त्याला कधी हात लावत नाही. वर्षामध्ये लावतात का? त्याला कोणी पितांबरी लावून घासतही नाही. जसे आपले दात घासतात, डोळे घासतात, अंग घासतात, साबण लावू लावू, कपडे धुतात, इस्त्र्या करतात, टापटीप राहतात, दर्जेदार राहतात, तसं बुद्धाला आपण आपल्यामध्ये करतो का? बुद्ध एकाच ठिकाणी असतो. भगवान गौतम बुद्ध की जय एवढंच असतं बुद्ध. आणि बुद्धं शरणं गच्छामि.
त्यानंतर आपण व्यावहारिक बुद्ध आणि पारमार्थिक बुद्ध कोणता आपल्यामध्ये जागवतो? व्यावहारिक बुद्ध कोणता जागवतो? आपण आपल्या व्यवहारामध्ये बुद्ध कसा आहे? आपल्या व्यवहारातली बोल चाल चलवणूक, वागणं, बोलणं, बसणं, उठणं, खाणं, पिणं, पाहणं, राहणं, सकाळी जागलं तेव्हापासून पूर्ण मरेपर्यंत आणि सकाळी जागले तेव्हापासून झोपेपर्यंत आपलं बुद्धाच्या स्मरणामध्ये बुद्धासारखं राहतं का? बुद्धासारखे गुण आपल्यात राहतात का? निव्वळ बुद्ध एकच ठेवणं आपण कुणीकडे चाललो? बुद्ध आपल्या जाग्यावर आहे. बुद्ध नसेल तर मानव जन्म हा आपला व्यर्थ जाईल, जंगलासारखा जगाल. जंगली प्राणी जसे राहतील तसा आपला जन्म राहील, जंगली जनावरांसारखा. म्हणून बुद्ध हा परिपूर्ण मानव बनण्यासाठी आवश्यकता आहे. प्रबुद्ध मानव बनण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घराला, प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माच्या समाजाच्या मनाला बुद्धाची गरज आहे. आणि म्हणून आज अति झालं. युद्धामध्ये खूप लोक मरू लागले की लोकाला बुद्धाची आठवण येते, बुद्धाकडे लोक वळतात. अति नरसंहार झाला, लाखानं लोक मेले, कोटीनं संपत्ती जळाली, भस्म झाली, कोटीनं अब्जावधी पूर्णपणे धन वायाला गेलं, भस्मसात झालं. तेव्हा लोकांना बुद्धाकडे, बुद्ध विचार करण्याची त्यांना मात्र आवश्यकता भासते. कारण जिथे बर्बादी आहे, जिथे नाश आहे, जिथे दुःख आहे, जिथे शोक आहे, जिथे भय आहे, जिथे चिंता आहे, जिथे बिमारी आहे, मानसिक बिमारी आहे, मानसिक बिमारीनं लोक पूर्ण पछाडलेले आहेत. मानसिक मनोरुग्णतेनं लोक पूर्ण गांगरलेली आहेत, परेशान आहेत. तेव्हा लोकाला बुद्ध आठवतो. आजचं जिथं मानसशास्त्र संपते उपचार करण्यामध्ये, मनोरुग्ण व्यक्तीवर उपचार करण्यामध्ये, आजचं जिथे मानसशास्त्र पूर्ण हात टेकते किंवा संपूर्ण काम करून त्यांचं पूर्णच्या पूर्ण प्रायोगिक आणि सर्व हात टेकतात, म्हणजे ते त्याच्या पुढं करू शकत नाही. त्यानंतर बुद्ध सुरू होतो. जे मनानं बिमार आहेत, जे मनानं आजारी आहेत, कोण नाही मनानं आजारी आज? आज मनानं आजारी कोण नाही? ज्याच्यात क्रोध आहे तो मनानं आजारी आहे, ज्याच्यात द्वेष आहे तो मनानं आजारी आहे, ज्याच्यात कपट आहे, लालसा आहे, द्वेष आहे, तो मनानं आजारी आहे. आजारामध्ये तो जिंदगी जगू लागला, पावलोपावली. मनानं तो लोभी आहे, लोभामध्ये वाहत चालला. धनाचा लोभ, पैशाचा लोभ, मानाचा लोभ, सन्मानाचा लोभ, कपड्याचा लोभ, संपत्तीचा लोभ, सोन्याचा लोभ, चांदीचा लोभ, हिरे मानके मोत्याचा लोभ, सौंदर्याचा लोभ आणि मोह ज्याच्यात आहे ते मोहानं आणि लोभानं भरलेला माणूस बिमार आहे. मनानं तो आजारी आहे. जो घमेंडीनं भरलेला आहे, जो मगरूरीनं भरलेला आहे, जो अहंकारानं भरलेला आहे, जो जलस्येनं भरलेला, तो पूर्ण मनुष्य हा मनानं बिमार आहे, मनानं रुग्ण आहे. आणि जे लोक मनानं असे रुग्ण आहेत, रुग्ण होऊन जगू लागलेले आहे, त्यांना शांती मिळू लागली का?
ते शांती भोगू लागले का? त्यांना समाधान आहे का? त्यांना संतुष्टी आहे का? त्यांना कोणत्याच प्रकारचं संतुलन नाही, त्यांना कोणत्याच प्रकारचं समायोजन नाही, समाहितपणा नाही, स्थितप्रज्ञ नाही, मनाचं बॅलन्स नाही त्यांचं. 1 घंटा ते मनाला वश करून बसू शकत नाहीत. आज एवढे लोक आज बिमार आहे. आणि असे लोक बिमार, अति बिमार झाले, ते अति लोभी झाले, अति क्रोधी झाले, अति लालसी झाले, अति लोलूप झाले, अति तृष्णेनं भरले, अति अहंकारानं भरले, अति घमेंडीनं भरले, अति मगरूनं भरले, अति मनोविकारानं भरले. असे माणसं आपल्या खाली काही लोक राहिले पाहिजे म्हणून त्यांना तुच्छ लेखतात, त्यांना कमजोर लेखतात, त्यांना नीच लेखतात, त्यांना हलके फुलके लेखून त्यांच्याबद्दल मनातल्या मनात अमांगल्य भावना राहते, अमंगल भावना राहते की हे कधी वर जाऊ नये, हे कधी उच्च जाऊ नये, हे विद्वान बनू नये, हे धनवान बनू नये, हे कधी गुण संपन्न होऊ नये, हे कधी सर्वांग विकासामध्ये भरभर प्रगतीशील होऊ नये, उत्कर्षाकडे जाऊ नये. असे लोक असा भेद करायला बघतात. असे अति घमेंडी लोक, अति अहंकाराने भरलेले लोक, अति मक्रूर लोक, अति तृष्णेमध्ये भर लोक, अति धनवान आणि करोडपतीनं भर लोक, जमीनदार, 100, 200, 500 जमीन असलेले लोक, 1000 एकराची जमीनाचे लोक दुसऱ्याला तुच्छ लेखून त्याला नीच जातीमध्ये पाहतात आणि वर्गवारी बनवतात. त्याला म्हणतात चातुर्वर्ण परंपरा. आणि हे सर्वात वर्ग ब्राह्मण हा असा या देशामध्ये बनला आणि त्याच्या खालचा त्याने क्षत्रिय बनवला, हे ब्राह्मणानं बनवला. त्याच्या खालचा त्याने वैश्य बनवला आणि त्याच्या खालचा त्याने शूद्र बनवला. हे ब्राह्मणानं बनवला. हे ब्राह्मणाच्या डोक्याची रचना आहे. मोहन भागवत सुद्धा आता बोलून गेला. आणि शूद्रच नाहीत, अतिशूद्र पण बनवले त्यांनी. अतिशूद्रामध्ये मातंग महार, संभार ढोर, वाल्मिकी भंगी अशा जातीला त्यांनी टाकलं आणि त्याच्या वाट्याला तेच धंदे दिले. नरक काढायचे, नरक उचलून यायचं, लोकांना टॉयलेट करायचं संडासमध्ये, भांड्यामध्ये, आणि ते भांड त्यांनी उचलून एका भल्या मोठ्या पूर्णव्याच्या नरक जमा करायचा आणि तो बाहेर गावाच्या नेऊन टाकायचा. कचरा कुंडी उचलायची, सारी घाण उचलायची, लेकरानं टाकलेली घाण, लेकरानं हागलेली घाण, मोठ्याने छोट्याने हागलेली घाण सारी त्याने गावाच्या बाहेर नेऊन टाकायचं. मेलेलं कुत्र, मेलेलं मांजर, मेलेले उंदर, मेलेले माणसं बाया, मेलेले ढोर, बैल, गाई, म्हैशी, गाढव सारे मेलेले जनावर बाहेर न्यायचे. हे त्यांच्या वाट्याला काम येते. त्यांना कुणीच चांगलं म्हणत नव्हतं. त्यांच्या विरोधात अपप्रचार करायचे आणि अतिद्वेष करायचे, अति क्रोध करायचे, त्यांचा अति जलसी करायचे आणि त्यांचं चुकलं की त्यांच्यावर भडीमार करायचा. शिव्या देऊन, शाप देऊन, तो करंट्या आहे, तो करंट्या, देवानं तुला खालच्या जातीत बसवलेला आहे असं म्हणून त्याचं मनोधैर्य चुरा करून टाकायचं. त्याची मनोबलाची शक्ती पूर्ण डॅमेज करून टाकायची. आणि जेव्हा असे लोक बेचारे पशुतुल्य जगतात, पशुतुल्य वावरतात आणि पशुसारखं त्यांना जिंदगी जगावं लागते, त्यावेळेस विद्वान, जगातले सारे विद्वान लोक त्यांच्याबद्दल कळवळा करतात की यांना हक्क का नाही,
यांना अधिकार का नाही? यांना माणूस म्हणून माणुसकीचे हक्क का नाही? याला माणसामध्ये बसू का देत नाहीत? याला माणसामध्ये माणूस म्हणून वागू का देत नाहीत? याला माणूस म्हणून माणसासोबत पाणी पियाला का देत नाहीत? याला माणूस म्हणून माणसासारख्या याला शिक्षण का देत नाहीत? शिक्षण का घेऊ देत नाहीत? शिक्षण यांना का बंदी करतात? याला माणूस म्हणून उद्योगधंदे आणि वेगवेगळे व्यवसायांना का करू देत नाहीत? यांचे सारे व्यवसाय बंद करतात. उद्योगपती बनणं यांना बंद करतात. सामाजिक विकास करायचे, उत्कर्ष करायचे सारे मार्ग यांचे बंद करतात. आर्थिक विकास करायचे मार्ग यांचे बंद करतात. बौद्धिक विकास करायचे यांचे मार्ग सारे बंद करतात. मानसिक विकास करायचे मार्ग सारे यांचे बंद करतात. आणि धार्मिक विकास करायचे सारे मार्ग यांचे बंद करतात. हे कावेबाजपणा ब्राह्मण समाजानं पिढ्यानपिढ्या या देशामध्ये शूद्रांच्या माथी मारलेला आहे, जबरदस्तीनं माथी मारलेला आहे. आणि म्हणून आज प्रत्येक जातीमध्ये 100-200 न्यायाधीश आहेत का? 1500 वकील आहेत का? प्रोफेसर आहेत का? कधी 10,000 15,000 एखाद्या जातीमध्ये? एखाद्या जातीमध्ये पूर्ण वकील हे 5,000 10,000 वकील आहेत का? सुशिक्षित लोक का झाले नाही? कारण त्यांचं शिक्षण बंद केलं होतं ब्राह्मणानं. शिक्षण त्यांचं बंद केल्यामुळं काय प्रगती करणार तो? आर्थिक विकास काय करणार? सामाजिक विकास काय करणार? बौद्धिक विकास काय करणार? नैतिक विकास काय करणार आहे? मानसिक विकास काय करणार आहे? सर्वांग विकासाचे मार्ग या वर्णव्यवस्थेनं, जाती व्यवस्थेनं बंद केले होते. म्हणून ही वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था भारताचं सर्वात मोठं जहर आहे. आणि जेव्हा जहर अति झालं तर ते जहर देशाची हानी करत राहिलं, समाजाची हानी करत राहिलं. आणि अशा प्रकारे रस्ता तळाला गेलेला हा कोटीचा समाज यांचे दुःख, यांचे दैन्य, यांची गुलामी, यांचे संपूर्ण हाल पशुपेक्षा जास्त हाल हे जगातल्या विद्वानांनी आपल्या मनात करुणेनं, तळमळीनं त्याचा अभ्यास केला, त्याचा परामर्श घेतला आणि त्याच्यावरती राऊंड टेबल कॉन्फरन्स भरलेली आहे. गोलमेज परिषद 1930ला लंडनला भरली आणि त्या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समग्र समाजाचं दुःख, शूद्रांचं दुःख, अस्पृश्यांचं दुःख, गुलामी, लाचारी, त्यांचे हाल झालेले, पशुतुल्य जनावरांपेक्षा जास्त झालेले हाल, ते दुःख आणि ते अत्याचार, अन्याय, अति झालेले अत्याचार, अन्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या जगाच्या वेशीवर टाकले. विद्वान लोक ऐकत होते. विद्वानांना खान सुटत होता की काय अवस्था या देशामध्ये शूद्र, अतिशूद्र, अस्पृश्यांची. हे वाचणं, ते भाषण वाचले तर अंगावर असे काटे येतात, शहारे येतात. माणसाला असं वाटते काय करावं जाऊन त्या लोकांसाठी. अशा प्रकारे गोलमेज परिषद 3 भरल्या आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी नेतृत्व केलं. आणि गांधी म्हणायचं मी अस्पृश्यांचा उद्धार करणार आहे. तर बाबासाहेब म्हणाले तू अस्पृश्यांचा उद्धार करता नाही, तू बनियाचा उद्धार करता आहे. बनिया ब्राह्मणांनी या देशामध्ये हे षडयंत्र रचलेलं आहे. या विषयावर आणखी आपण पुढच्या जन्म. सर्वांत मंगल हो, सर्वांत मंगल हो, सर्वांत मंगल हो.
वनवड्डको वनवड्डको धनवड्डको चागवड्डको खंतिवड्डको ज्ञानवड्डको पय्यावड्डको तेषं सचेन शीलेन खन्ति मेधबलेन च ते त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं